लातूरच्या रेणा नदी काठावरील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। लातूरमध्ये मुसळधार पावसामुळे रेणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। त्यामुळे नदीवरील बंधारे ओव्हरफ्लो झालेत। दरम्यान हवामान विभागाकडून जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे घनसरगाव, रेणापूर, जवळगा आणि खरोळा या गावात नदी किनारी असलेल्या ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना खबरदारीचा इशारा देण्यात आलेला आहे। रस्त्यावरून न पडता चालवून दाखवा आणि रोख रुपये 1 लाखांचे बक्षीस मिळवा असं नवीन आव्हान लातूरच्या प्रबुद्ध नगर आणि आसपासच्या नागरिकांनी राजकीय पुढाऱ्यांना दिलंय। खड्ड्यांमुळे रस्त्याची इतकी दुरवस्था झाली आहे की पावसाळ्यात नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। चिखलाचा रस्ता झालाय, निसरडा रस्ता झालाय। त्यामुळे या रस्त्यातनं चालून दाखवा आणि पैसे मिळवा असं आव्हान देण्यात आलंय। नगरपालिका प्रशासन आणि ग्रामपंचायतीच्या हद्दीचा वाद दाखवून रस्त्याच्या कामाची जबाबदारी एकमेकांवर ढकलली जाते। त्यामुळे जर हा रस्ता कुणाच्याच हद्दीत येत नसेल तर मग इथला रस्ता चीनच्या हद्दीत येतो का असा संतप्त सवाल नागरिक करतात। म्हातारा खाली पडून मरलाले, तिथं गटारी नाही, काय नाही, रोडानं नुसतं पाणी वाहू लागले। काय लक्ष देऊ लागलेत मंत्री असून? साधा एक गाडी सुद्धा आमच्या गल्लीमध्ये प्रवेश करणार नाही। रस्ते जर पाहिले तर पावसामध्ये घराघरात पाणी शिरायले लोकांच्या, जी सर्वसामान्य जनतेच्या प्राथमिक गरजा असतात त्या गरजा जर सरकार आम्हाला पुरवू शकत नाही तर मग आम्ही सरकारकडून काय अपेक्षा करणार आहोत? आम्ही बळीराम गुंडाजी जोगदंडे प्रबुद्ध नगरमध्ये राहतोय। आता इथं बाजूला मुस्लिम इथं आप्पाचं दुकान आहे, तिथपर्यंत म्हणतात की हा भाग महानगरपालिकेत आहे। आणि आता आमचा आदिवासी मागासवर्गीय जो भाग आहे, इथून सगळ्या तिन्ही गल्ल्या मागासवर्गीय आहेत, आदिवासी आहेत, गरीब लोक आहेत, म्हणजे मजुरी करून खाणारे लोक आहेत। आणि त्याला म्हणतात हा भाग आमच्या ह्याच्यात नाही। स्वतंत्र भारतात राहून देखील आम्हाला इथं जी प्राथमिक सुविधा आहेत, गटारी असतील, तुमचे रस्ते असतील, याची सुविधा नाही आहे। लातूरमध्ये आमदार असतील, खासदार असतील किंवा ग्रामीणचे आमदार असतील, नवचर्चित खासदार असतील, त्यांनी आमच्या भागातून खाली न पडता पायी चालून दाखवावे। त्यांना आम्ही गोरगरीब लोक 1-1 रुपया 10 रुपये जमा करून त्यांना लाख रुपयाचे आम्ही त्यांना ऑफर देतो। मनमाडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस बरसला। शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे सरासरी तापमानात मोठी घट झाली। तालुक्यातील तापमानाचा पारा 42 अंशांवरून 35 अंशांवर पोहोचल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय। 2 दिवसांपासून जलधारा सुरू असल्या तरी तालुक्यातील पाणी टंचाईचा प्रश्न अजून कायम आहे। तर ग्रामीण भागात पेरणीच्या कामाची लगबग सुरू झालेली आहे। तर नाशिकच्या चांदवड आणि मनमाड तालुक्यात जोरदार पाऊस झाला। मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस बरसला। चांदवडच्या दरेगाव, निमोण तर मनमाडच्या माळेगाव, बेजगाव, पानेवाडी या भागात सुमारे 1.5 तास मुसळधार पाऊस होता। तर वाशिमच्या उंबरडा बाजार परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली। या पावसामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली। तसंच उंबरडा बाजार मनभा या रस्त्यावरील पिलखेडा फाट्याजवळ पाभळीचं झाड रस्त्यावर आलं, त्यामुळे बराच वेळ वाहतुकीचा खोळंबा झालाय। या पावसाने शेतकरी सुखावलाय, शेती कामांना सुरुवात झालेली आहे। तर सोलापुरामध्ये पावसामुळे अनेक नाले ओव्हरफ्लो झाले। सोलापुरातील पडसाळी वडाळा मार्ग पावसामुळे ठप्प झाला। जीव धोक्यात घालून वाहन चालकांना प्रवास करावा लागतो आहे।